brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. रात्री घरात झोपलेल्या विवाहितेचं तोंड दाबून तिला उचलून गावाबाहेर नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. इतकंच नाही तर या कृत्यानंतर आरोपीने महिलेला पुन्हा गावात आणलं आणि गावातल्या चावडीवर खांबाला बांधून ठेवलं. सकाळी हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. गावातल्या काही नागरिकांनी तत्काळ पुढाकार घेत पीडित महिलेची सुटका केली. त्यानंतर तिला सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आणि पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आली. या संदर्भात पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. काल रोजी पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे एका पीडित महिलेने तक्रार दिली की तिला गावातील वैभव पटेकर नावाच्या व्यक्तीने ती तिच्या नवऱ्यासोबत घरात झोपलेली असताना बळजबरीने तिला उचलून नेले, तिचं तोंड दाबून नदीवर घेऊन जाऊन तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याबाबत तक्रार प्राप्त झालेली आहे. त्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने नमूद गुन्ह्यातील जो आरोपी आहे वैभव पटेकर याला काल रोजी अटक करण्यात आलेली असून त्याची 17 तारखेपर्यंत PCR घेण्यात आलेले आहे. सर, एक व्हिडिओ देखील व्हायरल होतो, त्याच्या मागची नेमकी सत्यता काय? त्या व्हिडिओबाबत काय सत्यता आहे त्याबाबत ते पोलीस तपास करत आहेत, अधिक तपास चालू आहे. नेमकं काय प्रकार आहे, काही कळालं का? पार्श्वभूमी थोडक्यात काय? नाही, अजून तर तपासावरती तो भाग आहे. अधिक कळाल्यास त्यानंतर कळतो. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांसह पिंक पथकाकडूनही केला जातोय. बीडमधून योगेश काशीद सोबत मुंबई तक ब्युरो रिपोर्ट.